जतकरांसाठी मोठी बातमी। आता MRI टेस्टसाठी दूर जाण्याची गरज नाही। आपल्या जत शहरात पहिल्यांदाच उपलब्ध आधुनिक MRI सुविधा, तेही कमी दरात। अत्याधुनिक मशीनद्वारे तपासणी, जलद व विश्वासार्ह रिपोर्ट सेवा, अनुभवी डॉक्टर्स व तज्ञ स्टाफ, अचूक निदान। आता MRI होईल जतमध्येच, तुमच्या जवळ, तुमच्या शहरात। आमचा पत्ता श्री छत्रपती संभाजी महाराज चौक, जत, 91 72 19 82 82 27। आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। श्री नाथा पाटील यांच्या समाजातील आध्यात्मिक कार्याचा आदर्श सर्व तरुणांनी घ्यावा, जतचे विद्यमान आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर यांचे आवाहन। शेगाव जिल्हा परिषद गटातील 2000 महिलांना तीर्थाटनाचा श्री नाथा पाटील यांचा निस्वार्थ संकल्प। कुंभारी तालुका जत येथील युवा नेते माननीय श्री नाथा पाटील हे समाजकार्यात सातत्याने अविरत कार्यरत आहेत। श्री पाटील यांच्या संकल्पनेनुसार आध्यात्मिक क्षेत्रातही त्यांनी महिलांकरता तीर्थाटनाचा निस्वार्थ हेतू उराशी बाळगून आपल्या जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य माता भगिनीकरिता अनेक तीर्थक्षेत्राचे दर्शन घडवण्याची संधी निस्वार्थ भावनेने सेवा म्हणून बजावली आहे। यात सुमारे 2000 महिलांना स्वखर्चातून विविध तीर्थक्षेत्राच्या दर्शनाची संधी मिळण्यास सुरुवात झाली आहे। श्री नाथा पाटील यांच्या या आध्यात्मिक कार्यास जतचे विद्यमान आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये आज सकाळी अनेक महिलांना ST बसद्वारे विविध तीर्थक्षेत्राच्या प्रवासाकरिता भक्तिमय शुभेच्छा देण्यात आल्या। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून सुमारे 3 बसेस रवाना करण्यात आल्या। एकंदरीतच श्री नाथा पाटील यांचे हे आध्यात्मिक कार्य कौतुकास्पद आहे। श्री पाटील यांचा आदर्श सर्व तरुणांनी घेऊन नव्या अध्यात्म पर्वाचे अवलोकन करावे, असे श्री पडळकर म्हणाले। यावेळी सर्व महिला तीर्थयात्रेसाठी उत्सुक झाल्या होत्या। या शुभ प्रसंगी माजी समाज कल्याण सभापती आकारामदादा मासाळ, नाथा पाटील, सरपंच ज्योती जाधव, उपसरपंच अजित सूर्यवंशी, सोसायटी चेअरमन संतोष माळी, दयानंद पाटील, चंद्रकांत कांबळे, माजी चेअरमन नानासाहेब सूर्यवंशी, सौरभ चौगले, मुलजित चौगले तसेच सर्व मान्यवर उपस्थित होते। श्री नाथा पाटील यांच्या या कार्याचे शेगाव जिल्हा परिषद गटासह संपूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।